विद्यार्थ्यामध्ये जयामध्ये नारायण शुद्ध पुण्यदेव शरणांगपादे वराके एरावती विघ्नाचे जयामध्ये नारायण ते शुद्ध पुण्यदेव तुका म्हणले न भावे कडे भावे वर्महे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्यदेव महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समा संताच्या त्यांच्या कृपादाने कथेता विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकार प्रलम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्प्रदिक्पदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेदागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा लागोनी रंगना महावीर करणे ते घ्यायची करा करणे ते घ्यायची करा नरका बोरा का दाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्यते प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडला आपण महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे विश्वधारक जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा तुकोमय अभंगातून मानव देहाला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला उपदेश करतात. या नरदेहाला आल्यानंतर या मानव जन्माला आल्यानंतर या मानव देहामध्ये माणसाने काय करायचं आहे आणि काय करायचं नाही या दोन बाजूचा विचार तुकोमय अभंगामध्ये मांडतात. चालत असला आपण काय माणसात आहोत सत्यातला हा 6वा दिवस आहे आणि 6वा दिवस म्हटलं की उपदेशपर अभंग असतो माणूस. जगद्गुरु तुकोबरांचा अभंग हा उपदेशपर आहे. तुकोबर तुम्हाला सामान्य मानव देहाला आलेल्या व्यक्तीला उपदेश करतात. बाबा मानव देहाला आलात ना तुम्ही हो. मग मानव देहाला आल्यानंतर महाराज प्रत्येक व्यक्ती हा कर्म करत असतो. कारण कर्म केल्याशिवाय माणसाचा एक क्षणही जात नाही.
सांगतात म्हणजे काय करतात तर उपदेश करतात. शंका अशी आहे दादा, का तुकोबरांना या समाजाला सांगावं असं वाटलं असेल? अशी कोणता प्रसंग तुकोबरांच्या जीवनामध्ये आला की तुकोबर या समाजाला सांगायला लागले दादा? कारण संत महात्म्याने तुकोबरांनी या समाजाकडे पाहिलं महाराज आणि या समाजाविषयी संत महात्म्याच्या अंतःकरणामध्ये दया निर्माण झाली. अरे काय करावं म्हणे, हा मनुष्य असणारा कशासाठी आलाय, काय करायचं या मानव देहामध्ये, तो विसरला महाराज मनुष्य आणि भलतच करायला लागला. तेव्हा संत महात्म्याला ते राहवलं नाही आणि तुकोबर या समाजाला सांगायला लागले, बाबांनो मानव देहाला आलात ना बाबा, असं तुम्ही करू नका, असं तुम्ही करू नका. का? 3 पद्धतीने संत महात्म्याने उपदेश केलेला आहे जीवाला. ऐका, समाजाकडे पाहिलं महाराज, भजन करायला तयार नाही कोणी, कीर्तन करायला तयार नाही महाराज. का? आरामाने धावणाऱ्या जगाला संत महात्मे उपदेश करायला लागले, बाबा तुम्ही मानव देहाला आलात ना, देवाने तुम्हाला मानव देह दिलाय ना बाबा. कशासाठी दिलाय महाराज देह? देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला पाटा बाधिकेचा. हा देह जो देवाने दिलाय तो भजन करण्यासाठी दिलाय. माणसं भजन न करता इतर साधना करायला लागले. संत महात्म्याने सांगितलं, बाबा तुम्ही भजन करा, देवाचं चिंतन करा. मनुष्य करायला तयार नाही महाराज. संत महात्म्याने सांगितलं, तुम्ही जर देवाचं जर नामचिंतन नाही केलं ना तर तुमचा मानव देह, तुमचा देह निष्फळ जाणार आहे बाबा, तुमचं जीवन निष्फळ जाणार आहे. मग तुम्ही देवाचं चिंतन करा. संत महात्म्याने सांगून पाहिलं महाराज. एखादी आई आपल्या मुलाला सांगते, बाळू सांगते, एखादी आई सहज सांगून पाहते महाराज, पण मुलगा ऐकत नाही. तसं संत महात्म्याने सहज सांगून पाहिलं समाजाला, समाज ऐकायला तयार नाही महाराज. तुकोबर बोले, बाबा तुम्ही आतापर्यंत काही वागला असाल, मागचा विषय सोडून द्या, भूतकाळाचा विचार तुम्ही करू नका, पण चालू वर्तमान काळामध्ये आता तरी पुढे
भूतकाळामध्ये कसंही वागला असाल, भूतकाळाचा विचार करू नका, पण आता तरी, आता हा शब्द हा वर्तमान काळ दाखवतो. बाबा इथून तरी पुढे तुम्ही काय करा, आता तरी पुढे हाच उपदेश, नका करो नाश आयुष्याचा, तुमच्या देहाचा, तुमच्या आयुष्याचा नाश करू नका. काय करावं महाराज आम्ही? महाराज म्हटले भगवंताचं नामचिंतन करावं, बस दुसरं काही नाही. नामचिंतन करा. का नामचिंतन करा? संत महात्म्याने सहज सांगून पाहिलं महाराज. समाज ऐकत का हो? एखादा मुलगा बिघडलाय, आई वडिलांनी भरपूर काही सांगून पाहिलं, मुलगा ऐकायला तयार नाही महाराज. सहज सांगून पाहिलं आई वडिलांनी, मुलगा ऐकायला तयार नाही. शेवटी तेच आई वडील थोडस खाली येतात आणि त्याच्या पुढे हात जोडतात, विनंती करतात, बाळा असं तू वागू नको, कारण असं जर वागलास तर पुढे तुझा नाश होणार आहे, तुला अधोगतीला जावं लागणार आहे. असं संत महात्म्याने सहज सांगून पाहिलं, समाज ऐकायला तयार नाही. शेवटी तेच संत महात्मे थोडस खाली आले आणि या समाजापुढे हात जोडायला लागले, विनंती करायला लागले, बाबा मानव देहाला आलात ना, माझी एक विनंती आहे. तुकोबराय बोलतात समाजाला, माझी एक विनंती आहे बाबा, ऐक म्हणे, तुमच्या पाया पडून सांगतो की तुम्ही असं करू नका. काय करा? लागोनिया पाया ऐकायला तयार नाही. शेवटी तोच तेच तुकोबर आहे, समाजाची पाया पडायला लागले. बाबा ऐका म्हणे, तुमच्या पाया पडून सांगतो, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुक्तीना. टाळी वाजवा, कीर्तनात बसतात ना, टाळी वाजवा, भगवंताचं नामचिंतन करा बाबा, कारण या कलियुगामध्ये नामचिंतनाविषयी पर्याय, दुसरा पर्याय नाही. म्हणून तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा. सांगितलं महाराज. ऐकते का समाज? नाही ऐकत नाही महाराज. सहज सांगून पाहिलं, लोक ऐकायला तयार नाही. पाया पडून सांगता संत महात्मे, तुमचं आमचं हित व्हावं म्हणून, तरी माणसं ऐकत नाहीत. शेवटी रागावले महाराज. एखादी आई वडील मुलाला सांगून पाहतात, पाया पडतात, जेव्हा मुलगा ऐकत नाही ना, तेव्हा रागावतात महाराज आई वडील. आणि माणसं रागावली की त्यांच्या मुखावाटी शिव्या बाहेर पडतात बघा. तसं संत महात्मे रागावले आणि संत महात्म्यांच्या मुखातून काही शब्द बाहेर पडले महाराज. तुकोबर आहे तर बोलले, तुका म्हणे मेलो सांगता सांगता. किती सांगावं बा या समाजाला, कारण समाज ऐकायला तयार नाही. शेवटी नाथ महाराजांनंतर याच्याही पुढे जाऊन बोलावं लागलं. बाबा नाथ महाराज बोलले, किती सांगू तरी नाही कती बटकीची, पुढे चिंदडीची रडती. किती सांगावं बाबा, आज जर तुम्ही ऐकत नसाल तर पुढे तुम्हाला रडावं लागणार आहे. भरपूर काही संत महात्म्याने सांगून पाहिलं महाराज, समाज ऐकायला तयार नाही. काव ऐकत नाही? ऐका मग काव तुकोबर आहे, तुमचं जर समाज ऐकत नाही, तुम्ही का सांगण्याच्या भानगडीमध्ये पडता? काय या समाजाला उपदेश करता महाराज? कारण मोठे मोठे माणसं होऊन गेले, समाज कोणाचाच ऐकायला तयार नाही. का सांगता? प्रश्न असा आहे दादा, माणसाने कोणाला उपदेश करायचा आणि कोणाला करायचं नाही, यालाही शास्त्र सांगितलेलं आहे. कारण उपदेश म्हणजे काय असतो? उपदेश त्याला म्हणतात ज्या वाक्यामध्ये चांगल्या गोष्टी सांगितल्या जातात, ज्याच्यामध्ये हिताचा मार्ग सांगितला जातो, त्याला उपदेश म्हणतात.
गाव तुकोबाराय समाज जर ऐकत नसेल तर तुम्ही का सांगता? दादा उपदेश कोणालाही करायचा नाही, चांगल्या गोष्टी कोणालाही सांगायच्या नाहीत. बघा कोणाला सांगायच्या नाहीत. शास्त्रामध्ये काही माणसं सांगितलेले आहेत, ऐका. तर तुम्ही मूर्ख माणसाला कधीच उपदेश करायचा नाही. म्हणजे मूर्ख माणसाला चांगल्या गोष्टी कधीच सांगायच्या नाहीत. मला का सांगायच्या नाहीत? कारण आपण जर त्याला चांगलं सांगायला लागलो मूर्ख माणसाला, त्याच्यावरती त्याचा काहीच परिणाम होत नाही. उलट त्या मूर्ख माणसाला सांगणाऱ्या माणसाचा राग येतो. त्याच्यासाठी सुभाषितकाराने उदाहरण दिलेलं आहे. उपदेश वही मूर्खानां प्रकोपायन शांतये अयपानं भुजंगानां केवलम विश्ववर्धनम. उदाहरण कशाचं दिलं? व सापाचं उदाहरण दिलेलं आहे आपल्या पुढे. सर्वांनी सर्प पाहिलेला आहे. आताच्या घडीला तर त्याचं प्रमाण जास्त वाढलं म्हणा. एखादा सर्प आहे दादा, त्या सर्पाला जर दूध पाजवलं आपण तर काय होतं? त्याचं विष होतं ना. आपण जर सर्पाला दूध पाजवलं तर त्याचं जसं विष होतं, तसं मूर्ख माणसाला जर आपण चांगल्या गोष्टी सांगायला लागल्या तर त्याचा परिणाम त्याच्यावरती होत नाही. त्या मूर्ख माणसाला राग येतो, त्याच्या अंतःकरणामध्ये विष तयार होतं. मूर्ख माणसाला चांगल्या गोष्टी सांगायच्या नाही. का सांगायच्या नाही? कारण जो चांगल्या गोष्टी सांगणारा मनुष्य आहे त्या मूर्ख माणसाला तो मनुष्य स्वतःचा शत्रू वाटतो. 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत जगामध्ये. 3 गोष्टी एवढ्या चांगल्या आहेत, पण त्याच गोष्टी काही लोकांना स्वतःच्या शत्रू वाटतात. कोणत्या आहेत? तो सुभाषितकाराने सांगितलं, चोरानाम चंद्रमा रिपू, जारस्त्रीनाम पतिशत्रू आणि मूर्खानाम बोधको रिपू. पौर्णिमेचा चंद्र आहे महाराज, पाहिला ना सर्वांनी? कारण पौर्णिमेचा चंद्र हा परिपूर्ण असतो, प्रकाश असतो महाराज. त्याच्यामध्ये उणीव नसते पौर्णिमेच्या चंद्रामध्ये. पौर्णिमेचा चंद्र जगामधल्या प्रत्येक प्राण्याला आनंद देतो महाराज आपल्या प्रकाशाने. प्रत्येकाला वाटतं काय प्रकाश आहे चंद्राचा, प्रत्येकाला समाधान वाटतो पौर्णिमेचा चंद्र पाहिल्यानंतर. पण जगामध्ये एक व्यक्ती अशी आहे की त्याला पौर्णिमेचा चंद्र पाहिला की राग येतो महाराज, त्याचं पित्त खवळतं. कोण आहे? चोर. बघा, सर्वांना चांगला वाटतो पौर्णिमेचा चंद्र, पण चोराला पौर्णिमेचा चंद्र कधीच आवडत नाही महाराज. का? कारण त्याला चोरी करण्यासाठी अडथळा आणतो म्हणून पौर्णिमेचा चंद्र आवडत नाही. चला दुसरं उदाहरण सांगितलं, जसं चोराला चंद्र हा स्वतःचा शत्रू वाटतो. दुसरं उदाहरण सांगितलं, जारस्त्री नाम पतिशत्रू. एखादी व्यभिचारी स्त्री असेल तर तिला स्वतःचा नवरा स्वतःचा शत्रू वाटतो. आणि शेवटचं उदाहरण आहे दादा, मूर्खानाम बोधको रिपू. मूर्ख माणसाला चांगल्या गोष्टी सांगणारा म्हणजे उपदेश करणारा, आपल्या हिताचं सांगणारा, त्या मूर्ख माणसाला स्वतःचा शत्रू वाटतो. पण मूर्ख माणसाला कधीच चांगलं सांगायचं नाही, कधीच उपदेश करायचा नाही. नाथ महाराज तर याच्याही पुढे जाऊन बोलले, कोणाकोणाला सांगायचं नाही. क्रोध सांगायला लागले. बाबा आता ऐका, तुकोबाराय कोणाला सांगतात? महाराज म्हटले, बाबा तुम्ही मानव देहाला आलात ना, मग मानव देहाला आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला कर्म करावं लागतं महाराज. महाराज म्हटले, बाबा कर्म करत असताना असं कर्म त्याच्या गळ्यामध्ये आई साहेब सीता माता वरमाला घालणार. अनेक देशोदेशीचे राज्य तिथे आले महाराज. जनकाच्या घरी अनेक देशोदेशीचे राज्य आले. प्रत्येकाला वाटायचं सीतेनं आपल्याच गळ्यामध्ये माळ घातलं पाहिजे.
अनेक राजे तयारीमध्ये आलेले आहेत. मंडप राजे उठायला लागले, प्रयत्न करायला लागले, धनुष्य उचलायला लागले महाराज. पण धनुष्य काही उचलायला तयार नाही महाराज. परशुरामाचं ते धनुष्य आहे. अनेकाने प्रयत्न केले. शेवटी राजा जनकाने ते पाहिलं दृश्य आणि भर सभेमध्ये राजा जनक उठले, मोठ्याने गर्जना केली. अरे, असा एकही क्षत्रिय नाही का तो कोणी धनुष्य उचलेल? एवढे मोठे देशोदेशीचे राज्य आले म्हणे, एकालाही धनुष्य उचलत नाही, खंत वाटते म्हणे मला. जनक राजा चिडले महाराज आणि राजा रावण उठला महाराज. ज्यावेळेस राजा रावण उठून थांबला सिंहासनावरती, जिकडे तिकडे वाद्य वाजायला लागले, कारण बलाढ्य होता महाराज रावण. रावण गेला महाराज तिथं धनुष्यापुढे गेला, संपूर्ण राजमंडळींना विनंती केली, नमस्कार केला, त्या धनुष्याला नमस्कार केला आणि आपल्या आराध्याचं वंदन केलं महाराज. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय नित्याय शुद्धाय महेश्वराय तस्मै नकाराय नमः शिवाय. आपल्या आराध्याचं वंदन केलं राजा रावणाने आणि धनुष्य उचलायला गेला महाराज. धनुष्याला हात लावला रावणाने, कमरेपर्यंत धनुष्य उचललं आणि सभेमध्ये बसलेल्या संपूर्ण मंडळीकडे पाहिलं आणि सांगितलं, वाजवा रे म्हणे आता टाळ्या, की धनुष्य उचलायला लागलो. लोकांनी सांगितलं, रावणा, माणसाने पहिली पेटी फुटल्यानंतर फटाके वाजवण्याची घाई करू नये म्हणे, कारण दुसऱ्या पेटीमध्ये निकाल बदलण्याची शक्यता असते. अरे, तू धनुष्य उचल म्हणे, छातीपर्यंत उचल तरी धनुष्य, आम्ही टाळ्या वाजवणार आहोत म्हणे, नाहीतर आता आम्ही टाळ्याच वाजवण्याच्या कामाचे राहिलोय म्हणे, तू धनुष्य उचल तरी. मोठ्या आवेशाने राजा रावण आला महाराज आणि छातीपर्यंत धनुष्य उचलायला गेला. तोच धनुष्य आपल्या छातीवरती घेऊन तो जमिनीवरती कोसळला महाराज. पडला राजा रावण, त्याच्या नाका तोंडातून रक्ताच्या चिळकांड्या बाहेर पडायला लागल्या. निराश झाला महाराज राजा रावण. 12 दिवस लग्न होतं महाराज ते आई साहेबांचं, पण राजा रावण तिथं थांबला नाही महाराज. अपमान झाला राजाचा, निघून गेला आणि जनक राजा रडायला लागले. अरे, एवढी मोठी सभा क्षत्रियांची, एकही राजा जर धनुष्य उचलत नसेल तर काय अर्थ आहे? आणि सभेमध्ये बसलेले, वल्कल्य धारण केलेले प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी, विश्वामित्रांनी प्रभूकडे पाहिलं महाराज, कृपा कटाक्षाने पाहिलं आणि सभेमध्ये प्रभू रामचंद्र उठलेले आहेत. त्या धनुष्यात विश्वामित्रांचं दर्शन घेतलेलं आहे, धनुष्याकडे गेलेले महाराज. सहज लिलेनं ते धनुष्य उचलेले रामाने. आई साहेबांना आनंद झाला, जनक राजांना आनंद झाला. आई साहेबांनी तो हार असणारा प्रभू रामचंद्राच्या गळ्यामध्ये घातला. लग्न झालेलं आहे महाराज. तोच राग ज्यावेळेस आई साहेब प्रभू रामचंद्रासमवेत वनवासाला निघाले आणि ज्यावेळेस पंचवटीमध्ये मुक्काम पडला महाराज प्रभू रामचंद्रांचा, ही वार्ता रावणाला कळाली की आई साहेब पंचवटीमध्ये राहतात. रावणाने लगेच आपल्या मामाला फोन केला. कोण आहे? मारीच मामा. आणि मामाला बोलवलं महाराज. ऐका, रामायणामध्ये आणि महाभारतामध्ये या मामा लोकांची फार कृपा आहे महाराज. इकडे रामायणामध्ये मारीच मामा, इकडे महाभारतामध्ये शकुनी मामा महाराज. कारण अख्खं महाभारत जे घडलं त्या शकुनी मामामुळेच घडलं बरं का. वास्तविक पाहता मामा शब्दाचा अर्थ एवढा वाईट नाही. मामा शब्दाचा अर्थ आहे महाराज मा अधिक मा. जिथं 2 आईंचं प्रेम एकत्र होतं त्याला मामा म्हणतात. पण हे महाभारतामध्ये आणि रामायणामध्ये मामा तशी नव्हती महाराज. रावणाने मामाला बोलावलं, मारीच मामाला बोलावलं. मारीच मामा समोर आलेले आहेत आणि विचारलं, रावणा, का बोलवलं बाबा मला? काय काम पडलं माझ्याकडे? तेव्हा रावणाने सांगितलं, रावणाने युक्तिवाद मांडला. मामा, एक काम करा म्हणे, पंचवटीमध्ये आई साहेब राहतात सीता, मग काही नाही म्हणे, तुम्ही सुवर्ण मृगाचं रूप घ्या म्हणे, सोन्याचा हरिण बना तुम्ही. मग सोन्याचा हरिण बनून तुम्ही आई साहेबांच्या समोरून पळायचं म्हणे. कशासाठी रावण? काही नाही मामा, मला सीतेचं हरण करायचं आहे म्हणे. घाबरले महाराज मारीच मामा आणि दोन्ही हात जोडले रावणापुढे. रावणा, शक्य नाही म्हणे बाबा, तू कोणतंही काम सांग, पण हे कार्य मी करणार नाही.
रावणाने विचारलं मारीच मामाला, मामा का तुम्ही हे काम करत नाही, कशासाठी? तेव्हा मारीच मामाने सांगितलं, रावणा अरे ज्या वेळेस मी आई साहेबांच्या समोर जाईल त्यावेळेस प्रभू रामचंद्र मला काही जिवंत सोडणार नाहीत, त्याच्यासाठी मी प्रभूकडे आई साहेबाकडे जाणार नाही. मग रावणाने विचारलं, मामा तुम्ही मरणाच्या भीतीने जात नाही ना, सोन्याचा हरिण बनत नाही ना, मग एक काम करा म्हणे, आत्ताच्या आत्ता मी शस्त्र काढतो म्हणे, तलवार काढतो म्हणे आणि तुमचा शिरछेद करतो, आत्ताच्या आता तुम्हाला ठार मारतो म्हणे, ठरवा म्हणे काय करायचं. मग मारीच विचारामध्ये पडले महाराज, अरे तिकडे प्रभू रामचंद्राकडे गेलं तरी मरण आहे, आणि जर रावणाची जर आपण आज्ञा नाही ऐकली तर आताच्या आता रावण शस्त्र काढून आपल्याला मारणार आहे, इथंही मरण आहे तिकडेही मरण आहे, मरण दोन्हीकडे आहे महाराज. मग मारीचाने विचार केला कुठे मारायचं. मग मारीच मामा विचार करतात, अरे रावणाच्या हातून मरून नरकाला जाण्यापेक्षा मरण दोन्हीकडे आहे ना, मग रावणाच्या हातून मरून नरकाला जाण्यापेक्षा प्रभू रामचंद्राच्या हातून मरून स्वर्ग का प्राप्त नाही करायचा. तसं तुकोबराय बोलले, बाबा कर्म दोन्ही प्रकारचं आहे, सत्कर्मही कर्मच आहे आणि दुष्कर्मही कर्मच आहे. महाराज म्हटले दुष्कर्म करून नरकाला जाण्यापेक्षा सत्कर्म करून का स्वर्गाची प्राप्ती करून घ्यायची नाही. तुकोबराय बोलले, बाबा जे कर्म केल्यानंतर तुम्हाला नरकाला जावं लागणार आहे असं कर्म तुम्ही करू नका, काय करा याचं उत्तर महाराज आरामाच्या पहिल्या चरणात देतात.
की जे केल्यानंतर तुम्हाला नरकाला जावं लागणार. महाराज सांगा आता आम्हाला, वेळ झालाय भरपूर, नेमकं काय केल्यानंतर नरकाला जावं लागणार आणि काय केल्यानंतर नाही. महाराज ऐका, नरका गोरा का जाता. महाराजांनी निश्चयाने सांगितले हे जी करा. पहिल्या चरणामध्ये हा चकार शब्द फार महत्वाचा आहे महाराज, कारण तुकोबरांचे असे बरेचसे अभंग आहेत जिथं जिथं च चा ची हे जे प्रत्यय आलेले आहेत, हे षष्टीचे प्रत्यय आहेत. च चा ची ची काय करतो हे च चा ची ची. एकाच शब्दाला किती महत्व आहे मी तुम्हाला सांगतो. महाराज मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी झाली पाहिजे असं अनेक राजकारण्यांचं मत होतं आणि प्रके यात्रेने आझाद मैदानामध्ये मोठं आंदोलन मांडलं. मुंबई महाराष्ट्रातच असली पाहिजे असं निश्चयाने एक पत्र तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांना पाठवलं. यशवंतराव चव्हाणांनी ते पत्र वाचलं आणि सांगितलं आत्रे साहेबांना, आत्रे साहेब तुमचं बोलणं योग्य आहे, पण माझी एक अट आहे म्हणे. तुम्ही जे निश्चयाने सांगता की मुंबई महाराष्ट्रातच असली पाहिजे, तुमच्या विधानामधला च शब्द बाजूला काढा म्हणे. महाराष्ट्रातच असली पाहिजे हा च शब्द बाजूला काढा म्हणे. शेवटी ते आत्रे साहेब होते महाराज, त्यांनी पुन्हा पत्र पाठवलं चव्हाण साहेबांना. चव्हाण साहेब तुम्ही एक कृपा माझ्यावरती करा म्हणे, काय नाही म्हणे, तुमच्या चव्हाण शब्दामधला फक्त च शब्द बाजूला काढा म्हणे. काय राहतं खाली, फक्त वाहन राहतं महाराज खाली, एवढं च शब्दाला महत्व आहे. तसं तुकोबरा निश्चयाने सांगतात महाराज, असे बरेचसे अभंग तुकोबरांचे आहेत. हेची व्हावी माझी आस, हेची दान देगा देवा, हेची माझे घर जन्म जन्मांतरी. काय च शब्द वापरतात, एक उदाहरण तुम्हाला सांगेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल. महाराज म्हणतात हेच करा, दुसरं करू नका, म्हणजे मी जे सांगतो ते करा. किती महत्व आहे या च शब्दाला. काय करतो एक च शब्द, एकाची प्राप्ती आणि अन्याची व्यावृत्ती करतो. प्रचार करायचे, येऊन येऊन येणार कोण, मोठ्या मोठ्याने फटाके वाजवायचे. महाराज प्रचार करत निघालेले आहेत. 1 महिना झाला, 2 महिने झाला, प्रचार सारखा चालू आहे महाराज. एक मेन जो कार्यकर्ता होता त्याच्यासोबत 20 गाड्या, 50 कार्यकर्ते प्रचार करत करत एका गावामध्ये आले. सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि सभेची वेळ ठरलेली 11 वाजता सभा आहे. जो मेन कार्यकर्ता आहे ज्या गावामध्ये आलेले आहेत त्या गावामध्ये त्या कार्यकर्त्याची सासरवाडी होती आणि सासरी बुवाला कळालं की आपले जावाई बापू आज गावामध्ये आलेले आहेत. आनंद झाला महाराज. सासरे आणि मेवणे धावतच आले. समाज पाहिला महाराज, जावयासोबत 50 माणसं सोबत आहेत, कार्यकर्ते आहेत, गाड्या आहेत, सभेची वेळ ठरलेली आहे. सासरे बुवा आले, आदर आतिथ्य केलं जावयाचं आणि सांगितलं जावाई बापू 11 वाजता सभेची वेळ ठरलेली आहे आणि सभा संपल्यानंतर 12-1 वाजता सभा संपल्यानंतर तुम्ही जेवायला या. कोण बोलले हो? सासरे बुवा बोलले तुम्ही जेवायला या. पण प्रश्न असा झाला महाराज, त्या जावयासोबत जे 50 माणसं आले होते त्यांना एवढा आनंद झाला ना, कारण रामभाऊच्या सासऱ्याने सांगितले की तुम्ही जेवायला या. कारण हा तुम्ही शब्द दोन्हीकडेही चालतो. आदरार्थी एकवचनी. आपल्यापेक्षा एखादा मोठा मनुष्य आहे, त्याला जर आपल्याला आमंत्रण द्यायचं असेल तर आपण काय म्हणणार, तुम्ही जेवायला या. आणि अनेक व्यक्ती असतील, 50 माणसं आपल्या समोर आहेत, त्यालाही आपल्याला आमंत्रण द्यायचं आहे, काय म्हणणार आपण, तुम्ही जेवायला या. म्हणजे दोन्हीकडे चालतो. तुम्ही शब्द हा बहुवचनही चालतो आणि आदरार्थी एकवचनही चालतो. सासऱ्याने सांगितलं की तुम्ही जेवायला या. 50 जणांना एवढा आनंद झाला महाराज, कारण 1 महिना झाला म्हणे भाकरीची यांची गाठच पडली नाही. रोज सुशेला खा, मिरची खा, आणि बरं झालं म्हणे 1 महिन्यानंतर तरी आपल्याला पिठलं भाकर खायला मिळणार आहे रामभाऊच्या सासऱ्याच्या घरी. पण जावयाचं टेन्शन वाटलं महाराज, कारण सासऱ्याची परिस्थिती जावयाला माहित होती. अरे सासऱ्याच्या घरी तर अन्नाचा कण नाही, उद्या ज्वारीचं पोतं संपलं तर आपणालाच नेऊन टाकावं लागणार आहे. आणि सासऱ्याने तर सांगितलं तुम्ही जेवायला या. जावाई विचार करायला लागला, तुम्ही जेवायला या म्हणजे का, तुम्ही शब्दाचा अर्थ जावाई एकटा का माझ्या समवेत असणारे 50 जण. विचार करायला लागला मला. शेवटी जावायला राहवलं नाही आणि सासऱ्याला विचारलं, सासरेला
तुम्ही तर मोठ्या मनाने सांगितलं तुम्ही जेवायला या. तुम्ही शब्दाचा अर्थ मी एकटा जेवायला येऊ की माझ्यासोबत असणारे 50 जण जेवायला यायचे. महाराज सासरा जावायपेक्षा 10 पटीने हुशार होता. सासऱ्याने जास्त पूर्वेपणा लावून बसला नाही. जो तुम्ही शब्द होता ना त्या तुम्ही शब्दाला फक्त च शब्द जोडला. काय झालं? तुम्हीच जेवायला या. काय बघता महाराज, एका च शब्दाने 50 जणांच्या तोंडावर माती घातली. एवढं च शब्दाला काय केलं? च शब्दाने तुम्हीच जेवायला म्हणजे एकट्या जावयाने जेवायला यायचं, बाकीच्या 50 जणांनी जेवायला यायचं नाही. एवढंच च शब्दाला महत्व आहे. तसं तुकोबराय बोलले तुम्ही काय करता हे मला माहित नाही, पण मी सांगतो ते करा. काय करा? हेची करा. बस तुम्हाला कर्मच करायचं आहे ना दादा, मग करणे ते हेची करा. नरका घोरा का जाता. बाबा तुम्ही वाईट कर्म करून नरकाला का जाता? महाराज तुम्ही सांगताना हेच कर्म करा, आम्ही करायला तयार आहोत, पण हेच शब्दाचा अर्थ नेमकं आम्ही काय करायचं आणि काय करायचं नाही. कोणतं कर्म आम्हाला नरकाला नेणार आहे तेही सांगा ना. त्यावेळेस तुकोबराय बोलले, शास्त्राने सांगितलं बाबा माणसाने या गोष्टी करायच्या नाहीत. कोणत्या? दूतांचे मास मदिराचे वेशा मृगयार्थ चौर्यम परदार सेवा एतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयन. सांगितलं बाबा घोर नरकाला नेणारे साधन हे आहेत, हे कर्म आहेत. हे दुष्कर्म, हे वाईट कर्म तुम्ही करू नका. पहिलं कर्म सांगितलं, तुम्ही मानव देहाला आलात ना, माणसाने एक गोष्ट कधीच करायची नाही. कोणती? द्यूत. काय म्हणतात त्याला? माणसाने पत्त्या कधी खेळायच्या नाहीत बघा. जुगार कधी खेळायचं नाही माणसाने. काय खेळायचं नाही हो महाराज? असं कधी घडले का हो? पत्त्या खेळणाऱ्या माणसाचा संसार सुखी झालाय? पत्त्या खेळणाऱ्या माणसाने शेजाऱ्याची 10 एकर जमीन घेतली असं कधी घडले का? नाही महाराज. तुला 10 एकरचे 10 गुंठ्यावर आलेत महाराज, या दूत कर्मामुळे, या पत्त्यामुळे. शास्त्राने सांगितलं जीवनामध्ये पत्त्या कधी खेळायचे नाही, जुगार कधी खेळायचं नाही महाराज. का? मोठ्याचं उदाहरण आपल्या डोळ्यापुढे ठेवले महाराज संत महात्म्याने. तो धर्मराजा बहुपुण्य राशी का दूत खेळे त्या दुर्योधनाशी हरोनी कांता केला उपाधी विनाश काले विपरीत होती. सर्व राज्य ज्याच्या हातामध्ये आहे त्या धर्मराजाला सुद्धा केवळ या पत्त्या खेळल्यामुळे स्वतःची बायको गमावी लागली. दादा जीवनामध्ये पत्त्या कधी खेळायच्या नाहीत. आणि एखादा व्यक्ती पत्त्या खेळत असेल तर शास्त्राने त्याला सिग्नल दाखवले बरं का, डेंजर सिग्नल दाखवले. तर तुम्ही पत्त्या खेळत असाल तर घोराती घोरम नरकम नयती, घोर अशा नरकाला जावं लागणार आहे. तुकोबराय बोले बाबा असं कर्म करून नरका घोरा बाबा तुम्ही पत्त्या खेळून का घोर नरकाला जाता? हे कर्म तुम्ही करू नका. काय करू नका? पत्त्या कधी खेळू नका. चला शास्त्राने दुसरी गोष्ट सांगितली मानव देहाला द्यूतांचे मासम. मानव देहाला आलात ना, मांसाहार कधी करू नका. बघा माणसाने मांस कधी खायचं नाही झाला. का खायचं नाही? कारण माणसाचा अधिकार मांसावरती नाही. कुणी खावं मांस? मी सांगतो ते 3 लक्षणं ज्याच्या ठिकाणी बसतात त्यांनी मांसाहार करायचा. ज्या प्राण्याचे शरीर आडवे आहेत, जे प्राणी जिभेने पाणी पितात आणि ज्या प्राण्याचे सुळासारखे दात आहेत त्या प्राणी मांसाहार करायचा. तुमचे आमचे शरीर आडवे आहेत का? एखादा कुत्रा आहे त्याचं शरीर कसं आहे? आडवं आहे महाराज, मग त्याला मांसाहार करण्याचा अधिकार आहे. कुत्र्याने एखादा प्राणी मारला त्याला पाप पुण्य नाही, कारण ते त्याचं खाद्य आहे महाराज. पण माणसाने मारलं, 4 पायाचं असो 2 पायाचं असो, पण त्याला त्याचं पाप आहे. का? कारण माणसाचं खाद्य ते नाही. कारण माणसासाठी देवाने सुंदर असं अनेक प्रकारचं अन्न निर्माण केले महाराज, पण माणसं ते खायला तयार नाहीत. माणसाचे शरीर जर आडवं नसतील तर माणसाने मांसाहार करायचा नाही. चला एखादा कुत्रा असेल, समोर पाणी दिसल्या लगेच जीभ पुढे करतो आणि जिभेने पाणी पितो कुत्रा. मनुष्य पितो का हो? पाणी दिसल्या धावत जाऊन पित नाही ना. अरे माणसाला जर फिल्टरचं पाणी पाहिजे, कुत्रा विचार करतो का की फिल्टरचं हे साधं आहे? विचार करत नाही ना. माणसाला मांसाहार करण्याचा अधिकार नाही. तिसरी गोष्ट, माणसाची दात सुळासारखी कुत्र्यासारखी नाहीत. माणसाने मांसाहार कधी करायचा नाही बघा. पण अलीकडे काय झाले सांगू का? अहो कुत्रे सुद्धा ते मांसाहार करायला लागले, करत नाहीत महाराज. कुत्रे सुद्धा वाज घेऊन पुढे जायला लागले. पण माणसं एवढे खाली आलेत महाराज, अलीकडे माणसाला काहीच पूर्ण गेले हो, काहीच पूर्ण गेले महाराज.
डुकरं पूर्ण गेलेत, कोंबडी पूर्ण गेलेत, काहीच पुरत नाही महाराज. एवढा समाज खाली आलाय महाराज. पण तुकोबराय अशाही माणसाला सावध करतात, बाबा मांस खाता हौस करी जोडोनी ठेवीला वैरी. तू आज मांस खाताना मोठ्या आनंदाने खातोस. तुकोबरायांचा शब्दच असा आहे, मांस खाता हौस करी. म्हणजे माणसं इतर वेळेस जेवण करताना एवढे हौस करत नाहीत जेवढे हौस, जेवढा सायास मांसाहार करताना करतात महाराज. अनेक प्रकारचे मटेरियल आणून त्याच्यावर सायास करतात. कारण तुकोबराने शब्द वापरला हौस करी. माणसं मोठ्या आनंदाने सेवन करतात, एखाद्या प्राण्याचा जीव घेतात, एखाद्या प्राण्याची हत्या करतात आणि अनेक प्रकारचे मटेरियल आणून शिजून खातात. पण तुकोबराय अशाही माणसाला सावध करतात, बाबा मोठ्या आनंदाने आज तू मांसाहार करतो ना, पण ऐक म्हणे जोडोनी ठेवीला वैरी. तू आज ज्या प्राण्याची हत्या करलास, एखाद्या कोंबड्याला मारलास, पण पुढच्या जन्मामध्ये तोच मनुष्य रूपाला येणार आहे आणि तुझी हत्या करणार आहे. पण माणसाने सावध व्हायचं आहे दादा, कोणा प्राण्याची हत्या करायची नाही, मांसाहार करायचा नाही. माणसाला अधिकार नाही तो. आणि एखादा मांसाहार करत असेल तर शास्त्र सांगतं घोराती घोरम नरकम नाही, घोर अशा नरकाला जावं लागतं. तुकोबराय हेच बोलले, बाबा असं कर्म करू तुम्ही, असं वाईट कर्म दुष्कर्म करून का घोर नरकाला जाता बाबा. पण मांसाहार करायचा नाही, हे तुम्हाला नरकाला नेणारं साधन आहे. चला कोणता आहे महाराज तिसरं साधन सांगितलं, द्युतंच मासम मदिरा. मदिरा म्हणजे दारू. माणसाने दारू कधी प्यायची नाही बघा. काय प्यायची नाही हो? कारण दारू पिणाऱ्या माणसाचा संसार कधी सुखी होत नाही दादा, कधी सुखी होत नाही. दारू पिणाऱ्या माणसाच्या पत्नीला कधी सुख मिळत नाही, मुलाबाळांना कधी सुख मिळत नाही महाराज. अरे दारू पिणाऱ्या माणसाचे जर संसार आपण पाहिलो, घरामध्ये खायला अन्न मिळत नाही महाराज, अशी अवस्था राहते महाराज दारू पिणाऱ्या माणसाची. आणि हा 10-20 रुपयाची दारू पिऊन समाजामध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी करतो. दारू कधी प्यायची नाही. काय होतं कबीर महाराज सांगतात, दारूने काय काय माणसाचे काटे होतात. महाराज बोलले दारू गांजा मत पिओ यारो अक्कल गुम हो जाती है, अपना पैसा खर्च करके मुंह में मिट्टी आ जाती है. दारू पिल्याने एकतर बुद्धीचा भ्रंश होतो महाराज. त्याला आई कळत नाही, त्याला वडील कळत नाही, तो कोणाशीही भांडण करतो, त्याला स्वतःची पत्नी कळत नाही. म्हणजे बुद्धिभ्रंश होतो. मग दारू प्यायची नाही. पुढे एकतर संपत्ती जाते, जीवनामध्ये सुख मिळत नाही, आणि शेवटी तोंडामध्ये माती पडल्याशिवाय राहत नाही बाबा. दारू कधी प्यायची नाही. दारू जर पीत असाल तुम्ही तर शास्त्र सांगतं घोराती घोरम नरकम नाही, घोर अशा नरकाला न्यावं लागतं. तुकोबराय बोलले, बाबा असं कर्म तुम्ही का करता. असं जर कर्म करत असाल घोर अशा नरकाला का जाता, असं कर्म तुम्ही करायचं नाही. चौथी गोष्ट सांगितली, द्युतंच मासम मदिराचे वेशा. पुढे हरणाची शिकारही करायचं नाही महाराज. चोरी करायची नाही. चोरी जर करत असाल तर नरकाला जावं लागणार. आणि 7वी गोष्ट आहे परदारा. पूर्ण सांगायला आपल्याकडे वेळ नाही. या 7 गोष्टी कधीच करायच्या नाहीत. आणि या 7 गोष्टीपैकी एकही जर गोष्ट करत असाल तर तुम्हाला घोर अशा नरकाला जावं लागणार आहे. असं तुकोबराय बोले, हे जर कर्म केल्यानंतर तुम्हाला नरकाला जावं लागणार आहे. असं कर्म करून का तुम्ही घोर नरकाला लागता बाबा. काय करा हे सांगतो ते करा, हेच करा. महाराज हे जर कर्म आम्हाला नरकाला नेणार आहे तर आम्ही काय करावं महाराज. महाराज सांगतात करा रे बाबा
जे कर्म सांगितलं 7 कर्म, हे कर्म करू नका. तुम्ही बघा मानव ध्यानात हे गोष्ट करा. करा रे बापांनो साधन हरीची, धने करणीचे करू नका. भगवत प्राप्तीचं साधन करा. हे साधन केलेलं आहे. हे कर्म केल्यानंतर तुम्हाला नरकाला जावं लागणार नाही, तुम्हाला दुःख होणार नाही आणि तुम्हाला यमाची यातना होणार नाही. नाथ महाराज बोलले जेनेनो हे जन्म यमाची यातना, जेनेनो हे जे कर्म तुम्ही केल्यानंतर नरकाला जावं लागणार असं साधन करू नका. काय करावं महाराज? महाराज म्हणले जयामध्ये नारायण. महाराज म्हणले असं कर्म तुम्ही करा. कसं? ज्या कर्मामध्ये नारायणाची प्राप्ती आहे, जे कर्म केल्यानंतर तुम्हाला भगवंताची प्राप्ती होणार आहे, जयामध्ये नारायण आणि ज्याच्यामुळे तुम्हाला शुद्ध पुण्याची प्राप्ती होणार आहे असं कर्म तुम्ही करा. महाराज असं कोणतं कर्म आहे हो जे कर्म केल्यानंतर आपल्याला आग्रहच केलाय बाबा तुम्ही कर्म करत असताना भगवंताचं नाम चिंतन करा. महाराज म्हणते कर्म करत असताना भगवंताचं नाम चिंतन करा. कारण भगवंताचं नाम चिंतन केल्यानंतर तुम्हाला नरकाला जावं लागणार नाही आणि शुद्ध पुण्य त्याच्याने तुम्हाला शुद्ध पुण्याची प्राप्ती होणार आहे. असं कर्म तुम्ही करा. महाराज मान्य आहे मला भगवंताची प्राप्ती होणार आहे. महाराज कर्म करत असताना असा आहे दादा, कर्म अतिशय गहन आहे महाराज. कर्माचा विचार आपल्याला कळत नाही. एखाद्या वेळेस ते कर्म आपल्याला नरकालाही नेऊ शकतं. कर्म करत असताना तुम्ही एक काम करा, भगवंताला शरण जा. संपूर्ण भार भगवंतावरती घाला आणि भगवंताला शरण जा. काय होतं व भगवंताला शरण गेल्यानंतर? महाराज सांगतात शरणागता देवरा
मानव देहाला आल्यानंतर कर्म करत असताना काय करा? भगवंताला शरण जा मारा. संपूर्ण भार भगवंतावरती घाला आणि त्याला शरण जा मारा. काय होतं भगवंताला शरण गेल्यानंतर? शरणागता देव राखी. बस भगवान परमात्मा त्याचं रक्षण करतो. कोणाचं महाराज? जो भगवंताला अनन्य भावाने शरण जातो महाराज. महाराज जर देवाला शरण नाही गेलं तर काय तोटा होतो? काय हानी होते? महाराज म्हणते एरा वाक्य विघ्नाचे. जे देवाला शरण जात नाहीत त्याच्या जीवनामध्ये विघ्न येतात, म्हणजे संकट येतात. म्हणून देवाला शरण गेलं पाहिजे. पण महाराज आम्ही असं पाहतो जे माणसं जे भक्त महात्मे देवाला शरण गेले त्यांच्याही जीवनामध्ये विघ्न आहेत, त्यांच्या जीवनामध्ये संकट आहे. असं का? तर तुकोबराय बोलले महाराज भक्ताच्याही जीवनामध्ये संकट येतात, भक्ताच्या जीवनामध्ये विघ्न येतात. पण ती विघ्न आल्यानंतर परमात्मा त्यांचं रक्षण करतो, म्हणजे राखतो महाराज. आता संकटापासून विघ्नापासून परमात्मा भक्ताला कसं राखतो? महाभारतामध्ये एक प्रसंग सांगतो, 5 मिनिटांमध्ये माझी शेवट सांगतो. कारण प्रत्येकाला 2 दिवसाची सुद्धा गेलं पाहिजे माणसाने. प्रत्येक व्यक्तीने देवाला शरण गेलं पाहिजे महाराज. किंवा भगवंतानी गीतेमध्ये अनेकदा सांगितलेलं आहे की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज किंवा तमेव शरणम गच्छ. अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे की भगवंताला शरण गेलं पाहिजे महाराज. किती जीवनामध्ये संकट येऊ द्या माणसाच्या, तर तुम्ही तुमच्या सोबत जर देव असेल, तुम्ही जर देव आपला केला असेल तर माणसाच्या जीवनामध्ये काहीच हानी होत नाही महाराज. कारण जाको राखे सह्या मार न सके कोई. ज्याचं भगवान परमात्मा रक्षण करतो त्याचं जगामध्ये काहीच वाईट होत नाही महाराज. जीवनामध्ये त्याचे विघ्न येत नाहीत महाराज. तुकोबाई बोलले देव सखा जरी जगावगे कृपा करी. जर एका देवाला आपण जोडलं तर संपूर्ण जग आपल्या मागे लागतं. पण आपण जगाच्या मागे लागायचं नाही. कारण तुम्ही जगाच्या जर मागे लागलात तर जग आपल्यापासून बाजूला जाईल. मग देवाच्या मागे आपण लागायचं महाराज. आपलासा देव केला की संपूर्ण जग त्याच्या मागे येतं महाराज. संत महात्म्याने देव आपलासा केला तर संपूर्ण समाज संत महात्म्यांच्या मागे. देवाला शरण गेलं पाहिजे, कितीही विघ्न येऊ द्या महाराज. महाभारतामध्ये एक प्रसंग सांगतो, शेवा संपवतो. काय झालं महाराज? कौरव पांडवांचं असणारा युद्ध झुंपलेलं आहे आणि शिष्टाई करण्यासाठी भगवान परमात्मा असणार कौरवाच्या घरी गेलेले आहेत. कौरवांना विनंती केली, अरे 5 पांडव तुमचे भाऊ आहेत आणि भाऊ असल्यामुळे या राज्यावरती त्यांचाही हक्क आहे. दुर्योधनाला भगवान परमात्मा विनंती करायला लागले, दुर्योधना आणि तू पांडवासाठी अर्ध राज्य तू दिलं पाहिजे कारण ते तुझे भाऊ आहेत. दुर्योधन ऐकायला नाही महाराज. शेवटी भगवान परमात्मा म्हटले, दुर्योधना अर्ध राज्य बाजूला असता, निदान 5 गावं तरी त्यांना दे. दुर्योधन बोलला, देवा 5 गावं तरी काय, सुईच्या टोकावर बसेल एवढी माती सुद्धा मी पांडवाला देणार नाही महाराज. युद्ध जिंकलं महाराज. ज्यावेळेस दुर्योधनाने नाकार दिला, एका दिवसाचा प्रसंग आहे. दुर्योधन संपूर्ण कौरव पांडवांवर द्यूत कर्म खेळण्यासाठी बसले. शकुनी मामाने ठरवलं आता पांडवासोबत आपल्याला द्यूत कर्म खेळायचं आणि पांडवांना आपल्याला हरवायचं आहे. काय करावं? संपूर्ण आहे ती पांडवांची संपत्ती आपल्याला जप्त करायची आहे. धर्मराजाला आज्ञा केली महाराज. शेवटी नाविलाज झाला धर्मराजाचा. ऐका, जो क्षत्रिय असतो ना त्याने 2 गोष्टीमध्ये कधी माघार घ्यायची नसते. क्षत्रियाने एक युद्धामध्ये क्षत्रियाने माघार घ्यायची नसते आणि एक द्यूत कर्म खेळत असताना क्षत्रियाने मागे घ्यायची नसते. धर्मराजाला शकुनी मामाने सांगितलं, धर्मा तू क्षत्रिय आहेस म्हणे, तुला द्यूत कर्म खेळावं लागणार आहे. बसले महाराज, मांडला डाव आणि एक डाव मांडताना असणारा धर्मराजा एक फळ लावायला लागले. संपूर्ण राज्य लावलं महाराज. पहिल्यांदा स्थावर संपत्ती लावली संपूर्ण. शकुनी मामाने डाव टाकून संपूर्ण संपत्ती जिंकलेली आहे ते जंगम संपत्ती लावली. घोडे गेले, हत्ती गेली, संपूर्ण राज्य गेलं महाराज, वैभव गेलं महाराज.
आणि खिन्न झाले महाराज. धर्मराजाने सांगितलं शकुनी मामा, मामा मी हारलोय म्हणे, आता माझ्याकडे काही नाही, आता डाव मोडावा. अरे बरस काही तुझ्याकडे आहे. शेवटी धर्मराजाने स्वतः सहित 5 भावाला असणार त्या डावावरती लावलं महाराज. शकुनी मामाने तोही डाव जिंकला आणि पांडव असणारे कौरवाचे दास झाले. धर्मराजा सभेमधून उठलेले आहेत आणि निघाले. शकुनी मामाने हात धरला आणि खाली बसवलं. मामा धर्मा, तू राजा आहेस ना. मनुष्य जोपर्यंत संपूर्ण हारत नाही तोपर्यंत डावावर उठायचं नसतं. मामा मी तर हारलोय, माझ्याकडे काय आहे. शकुनी मामाने सांगितलं बाबा तुझ्याकडे अतिशय एक मौल्यवान वस्तू आहे म्हणे, ती तू डावावरती लाव. काय? धर्मराजा विचार करायला लागले. त्यावेळेस शकुनी मामाने सांगितलं धर्मा तुझी पत्नी आहे म्हणे बाबा, पत्नीला डावावरती लाव. शेवटी नाविला झाला धर्मराजाचा आणि स्वतःच्या पत्नीला डावावरती लावलं महाराज. आणि शकुनी मामाने कपटीविद्येने असणारा तो डाव टाकून आई साहेबांनाही जिंकलं महाराज. आणि ज्यावेळेस पांडव हारले, सभा बसलेली आहे, मग दुर्योधनाने आज्ञा केली दुशासना जा म्हणे बाबा, कारण पांडव आता आपले दास आहेत, द्रौपदी आता आपली दासी आहे, जा म्हणे भर सभेमध्ये द्रौपदीला घेऊन ये. गेला महाराज दुशासन आणि द्रौपदीला बोलायला लागला, बहिणी दादाने तुम्हाला सभेमध्ये बोलवलेलं आहे. द्रौपदीने सांगितलं मी सभेमध्ये येऊ शकत नाही. का? अरे का राजाची पत्नी आहे मी, क्षत्रिय घराण्यामध्ये जन्माला आली आहे, मी सभेमध्ये कसे येणार. नाही. दुशासन आला महाराज. दुर्योधनाने सांगितलं अरे तशी जर येत नसेल तर तिला ओढीत आण. गेला दुर्योधन आणि द्रौपदीचे केस धरले आणि ओढायला लागला. त्यावेळेस द्रौपदी विनंती करायला लागली, भाऊजी मी सभेमध्ये येऊ शकत नाही, मला सभेमध्ये नेऊ नका. दुशासन ऐकायला तयार नाही महाराज. केस धरून ओढायला लागला द्रौपदीचे. शेवटी द्रौपदीने युक्तिवाद मांडला, भाऊजी अहो माझा तरी विचार करा म्हणे, माझी आज अवस्था काय आहे. तुम्ही मला सभेमध्ये नेता म्हणे, पण आज मी रजस्वला आहे म्हणे. रजस्वला अवस्थेमध्ये एका स्त्रीला स्पर्श करत नाही आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही मला सभेमध्ये नेता, नका नेऊ. दुशासनाने ऐकलं नाही महाराज. केस धरून ज्यावेळेस सभेमध्ये नेलं द्रौपदीला आणि दुशासनाला आज्ञा केली की द्रौपदीचं वस्त्र हरण कर. द्रौपदी मोठ्याने ओरडली आणि सभेमध्ये बसलेल्या संपूर्ण राजाकडे पाहिलं. पहिल्यांदा आपल्या 5 पतीकडे पाहिलं. मनात विचार करायला लागली द्रौपदी, दुशासना तू जरी मला सभेमध्ये नेत असशील पण विचार कर म्हणे, वाघासारखे 5 पती माझ्या सभेमध्ये आहेत म्हणे, काय ताकद आहे तुझी माझ्या अंगाला हात लावायची. द्रौपदी विचार करायला लागली. पण सभेमध्ये गेल्यानंतर जेव्हा दुशासन असणारा केसाला हात लावतोय तेव्हा द्रौपदीनं आपल्या 5 पतीकडे पाहिलं महाराज. धर्मराजाकडे पाहिलं, धर्मराजाने खाली मान घातली. भीमाकडे पाहिलं, अर्जुनाकडे पाहिलं महाराज. 5ही पतीने आपली खाली मान घातली. का? हारले होते महाराज, दास झाले कौरवांचे, नाविलाज झाला. शेवटी द्रौपदीने दोन्ही हात जोडले भीष्माचार्याकडे विनंती करायला लागली, पितामह तुम्ही तरी सांगा, कारण कौरव कुलामध्ये आणि पांडव कुलामध्ये तुम्ही वरिष्ठ आहात म्हणे, कौरवही तुमचं मानतील आणि पांडवही तुमचं मानतील म्हणे, सांगा म्हणे. माझी भर सभेमध्ये विटंबना होती, तुम्ही तरी या कौरवांना सांगा. एका पतिव्रता स्त्रीची सभेमध्ये विटंबना होती, सांगा पितामह सांगा. तेव्हा भीष्माचार्यापुढे द्रौपदी हात जोडते. काय उत्तर दिलं भीष्माचार्याने? खाली मान घातली भीष्माचार्याने आणि भीष्माचार्याने सांगितलं, नाही म्हणे द्रौपदी, रागावली द्रौपदी, का बोलू शकत नाही तुम्ही? तुमचा एवढा अधिकार असताना सभेमध्ये का बोलू शकत नाही? तेव्हा भीष्माचार्यांच्या मुखामधलं वाक्य आहे. भीष्माचार्याने सांगितलं, बाई त्याचं कारण आहे म्हणे. काय कारण आहे? कारण जिव्हा दग्धम परानेन, अरे या दुष्टांचं अन्न खाऊन, इतरांचं अन्न खाऊन माझी वाणी अपवित्र झाली म्हणे. निंदा आहे म्हणे यांचं, मी मला बोलता येत नाही. शेवटी द्रौपदीने द्रोणाचार्याकडे हात जोडले आणि विनंती करायला लागली, गुरुवारी आहात म्हणे तुम्ही तरी सांगा म्हणे, माझी विटंबना होते, तुम्ही तरी मला न्याय द्या. द्रोणाचार्याच्या मुखातून तो शब्द आला, द्रौपदी मी बोलू शकत नाही म्हणे, कारण या कौरवांचं अन्न खाले मी निंदा आहे. महाराज या संकटामधून कोणी सोडू शकत नाही द्रौपदीला.
आणि विचार करायला लागली काय करावं म्हणे आता. रागावली महाराज द्रौपदी आणि रागावलेल्या अवस्थेमध्ये एखादा काठीला आलेला सर्प आहे, त्या सर्पाच्या अंगावरती जर आपला पाय पडला, तो सर्प जसं भुसकारा मारतो ना, तशी द्रौपदीची अवस्था झालेली आहे. संपूर्ण राजमंडळी बसलेली आहेत आणि विटंबना होते. रागावली द्रौपदी आणि मोठ्या मोठ्याने गर्जना करायला लागली. सभेमध्ये बसलेल्या राजा लोकांना बोलायला लागली, भीष्माचार्यांना बोलायला लागली. भीष्माचार्यांना बोलायला लागली, तात पितामह ऐका म्हणे, नसा सभा यत्र न संती वृद्धा मते वृद्धा येन वदंती धर्मम न सा धर्म यत्र सत्यम नास्ति न तत् सत्यम यत् छलेन बद्धम. अरे मला माहित होतं, मला वाटलं होतं की मोठ्यांची सभा आहे, या सभेमध्ये मला काहीतरी न्याय मिळेल. पण द्रौपदी म्हणते ही सभा नाही म्हणे बाबा. का सभा नाही? यत्र न संती वृद्धा, ज्या सभेमध्ये वृद्ध माणसं नाहीत त्या सभेला सभा म्हणू नका. वृद्ध म्हणजे कोणाला म्हणतात वृद्ध? जो नुसता वयाने वाढलाय त्याला वृद्ध म्हणत नाही. व्यवहारामध्ये तुम्ही आम्ही ज्याला वृद्ध म्हणतो, ज्याला मोठं म्हणतो, संत महात्मे त्याला मोठं म्हणायला तयार नाही. कोणाला मोठं म्हणतो? व्यवहारामध्ये ज्ञानोबराय सांगतात, जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरोनी जाय, तया ते नमस्कारी ती पाय वडील म्हणून. ज्याचं आयुष्य संपत, अंगामध्ये शक्ती संपत्ती, नाका तोंडावरती लाळ गळायला लागतो, अशी ज्याची अवस्था होती, व्यवहारामध्ये आपण त्याला मोठं समजतो. पण अरे 80 वर्ष जगलाय, पण जीवनामध्ये एकही जर कार्य चांगलं करत नसेल तर खऱ्या अर्थाने तो मोठा नाही. द्रौपदीने तो युक्तिवाद मांडला. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, तुम्हाला मी मोठं समजिलं होतं, पण तुम्ही मोठे नाहीत म्हणे. ज्या सभेमध्ये मोठे माणसं नाहीत त्या सभेला सभा म्हणू नका. नतेवृद्धा येन वदंती धर्मम, त्या मोठ्या माणसाला तुम्ही मोठं म्हणू नका की जे खरं बोलायला देतात. रागावली महाराज द्रौपदी आणि शेवटी विचार केला, अरे या संकटातून आता मला कोणी सोडू शकत नाही. आणि द्रौपदी विचार करायला लागली आणि द्रौपदी म्हणते, बाबा तुम्ही जर मला सोडत नसाल तर एक गोष्ट माझ्या लक्षात आली म्हणे. काय आली? द्रौपदी म्हणते, श्रुतम मया वसिष्ठेन कुलाधिपम महात्मना महती संपत्ती संप्राप्ये स्मर्तव्यम भगवान हरी. मी ऐकलंय म्हणे वशिष्ठांच्या मुखातून एक वाक्य. काय ऐकले? भक्तांच्या जीवनामध्ये, एखाद्याच्या जीवनामध्ये जर मोठं संकट आलं दादा, त्यांनी इतरापुढे विनंती करायची नाही. महाराज शेवटी कोणी सोडू शकत नाही, इतरांची विनंती करायची नाही, कोणापुढे हात जोडवायची नाही. मग स्मर्तव्यम भगवान हरी, भगवंताचा दावा करायचा. आपल्या वस्त्राचे दोन्ही हात बाजूला केले आणि विनंती करायला लागली,
हात जोडून देवाचा धावा करते. देवा भरी सभा में द्रौपदी ठाई, राज नको तू महामारी. देवा तुझ्याशिवाय माझं कोणी रक्षण करणार नाही महाराज. ज्यावेळेस द्रौपदी विनंती करते, देवाचा धावा करते महाराज, भगवान परमात्मा महाराज त्वरा झाली गरुडा मागे आणि द्रौपदीच्या नागे नारायण भगवंतानी गरुडाला सुद्धा मागे सारलं आणि प्रत्यक्ष वस्त्र रूप धारण केलेलं आहे आणि द्रौपदीची लाज राखली. पण तू कोण आहे बोले बाबा, भक्ताच्या जीवनामध्ये किती जरी संकट असले तरी शरणांगता देव राखते. शरणांगताला देव राखतो आणि हे वाक्य विघ्नाचे. तर देवाला नाही शरण गेलं तर जीवनामध्ये विघ्न होतात, येतात. तुकोबर आहे म्हणतात बाबा, देवाला शरण कसं जायचं, कामाने लीन व्हावे, कडे भावे रामे. लीन होऊन देवाला शरण गेलं पाहिजे, कारण त्याच्याशिवाय कर्म कळत नाही. तुकोबर आहे बोले बाबा, काय करा, कसं कर्म करा. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते प्रधानेश्वर.
तारी शेतरी तारी मारी जवळी आत्मा दुरी धरे आणि संसारी आत्मा नको शरणालो निनतपणे भावनी भक्ती अति मंद सर्व ज्ञानी हो रंगावो निरंकार मला स्थिर राहे माझे हाती सकळ खुंटिली युक्ती शांती निवृत्ती जवळ सकळ देवीला तुझ्या पायी ठेवला आता करी कळले ते उपाय तोच सर्वठा माझा देव राहिलो धरुणी श्वासा दार तुझ्या आणि गेले मी काही साया तुझे उच्चित विठ्ठल अहंकाराचा वारा न मागण्याचे कथन अनेक तुझे काय